जुन्नरमध्ये 9.5 वर्षाच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू, एक जण ताब्यात. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 9.5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार ही घटना 18 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास घडल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मुलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत एका संशयित तरुणाला ताब्यात घेतला आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित तरुणानं मुलीला सायकलवरून उसाच्या शेताच्या परिसरात नेल्याचा संशय आहे. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र या प्रकरणातील नेमकं सत्य काय आहे हे पोलिसांच्या तपासानंतर आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. घटनेची माहिती समोर आल्यानंतर पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. एवढ्या लहान मुलीचा अशा परिस्थितीत मृत्यू झाल्यानं नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी सुरू असून घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तीच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. या प्रकरणात मुलीच्या मृत्यूचं नेमकं कारण, तिच्यासोबत काय घडलं आणि या घटनेमागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान अल्पवयीन मुलांशी संबंधित अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांकडून अत्यंत काळजीपूर्वक तपास केला जातो. त्यामुळे अधिकृत माहिती समोर येईपर्यंत कोणत्याही अफवा किंवा अपुष्ट दाव्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सध्या या प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून तपास सुरू आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या धक्कादायक घटनेमागचं नेमकं सत्य समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.